नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील अळतूर धनगरवाडा इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला पावसाने गळती लागली आहे। शाळेच्या इमारतीवरील पत्रे वाऱ्याने उडाले आहेत, तसंच शाळेची दयनीय अवस्था झाली आहे। शिक्षण विभागाने तातडीने शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये। सध्या इमारती अभावी खासगी घरात शाळा भरत असल्याने विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत। शाहूवाडी तालुक्यातील अळतूर धनगरवाडा इथं जिल्हा परिषदेची 1ली ते 5वी पर्यंतची प्राथमिक शाळा भरते। शासनाने नवीन बांधलेल्या इमारतीला वादळी वार आणि पावसाने ग्रहण लागले। जोरदार वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेलेत, तर मुसळधार पावसाने संपूर्ण शाळेलाच गळती लागली आहे। त्यामुळे सध्या एका खासगी घरात शाळा भरतीये। शाळेचे इतर साहित्य ठेवण्यासाठी खासगी घरात जागा नसल्याने शाळेचं शैक्षणिक साहित्य शाळेत ठेवलं असून ते पावसाने भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे। पावसामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले आणि मौल्यवान कागदपत्र भिजत आहेत। एकट्या अळतूर धनगरवाडा शाळेची ही स्थिती आहे असं नाही, तर शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश शाळांची हीच अवस्था आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेळीच लक्ष घालून शाळेची दुरुस्ती किंवा नवीन शाळेच्या इमारत बांधकामाचं नियोजन करण्याची मागणी पालकवर्गातून होतीये। कागल तालुक्यातील वंदूर इथल्या गट क्रमांक 202 मधील शेतातील आंबा, नारळ, मिरची, वांगी आणि उसाची रोपं उपटून अज्ञातानं मोठं नुकसान केलंय। याबाबतची तक्रार कृष्णाबाई श्रीपती खोडवे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे। कागल तालुक्यातील वंदूर इथल्या कृष्णाबाई खोडवे यांच्या मालकीची गट नंबर 202 ही शेती आहे। त्या वृद्ध असल्यानं त्यांची शेती मुलगी सुवर्ण आणि जावई चंद्रकांत करतात। त्यांनी शेतात आंबा, नारळ, मिरची, वांगी आणि उसाची रोपं लावली होती। 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अज्ञातानं ही रोपं उपटून टाकली आहेत। त्यामुळे खोडवे यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्याबाबत खोडवे यांनी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। इचलकरंजी शहर परिसरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय। खासगी मालकांच्या जनावरांनी शहापूर इथं रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी लावलेल्या वृक्षांची नासधूस केली आहे। अशा जनावरांमुळे नागरिकांनाही धोका असून महापालिकेच्या शहर सुशोभीकरणाच्या प्रयत्नांनाही खीळ बसतीये। त्यामुळे जनावर मालकांवर कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। इचलकरंजी महापालिकेनं शहापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मलाबादे नगर, जेके नगर चौकापर्यंत 100 फुटी रस्ता केलाय। या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बांधून माजी शिक्षण समिती सभापती किसन शिंदे यांच्या प्रयत्नातून शोभेची झाडं लावण्यात आली आहेत। यामुळे रस्त्याचा परिसर सुंदर दिसत होता। या भागात खासगी मालकाच्या गायींचा कळप आहे। यापैकी मोकाट फिरणाऱ्या काही गायींनी दुभाजकावरील झाडांची नासधूस केली आहे। तसंच गाढवंही बिनधास्तपणे रस्त्यावर वावरताना झाडांची नासधूस करतात। अनेक वेळा ही मोकाट जनावरं रस्त्यात ठाण मांडून बसल्याने वाहतुकीलाही अडथळा होतोय। या परिसरात शाळा, महाविद्यालय आणि बाजारही भरतोय। त्यामुळे विद्यार्थी नागरिकांमध्ये या मोकाट जनावरांबाबत भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पालकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेऊन मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कष्टकरी कामगारांच्या उन्नतीसाठी गेली 76 वर्ष प्रयत्न करतोय। पक्षाच्या जडणघडणीमध्ये महिला आणि युवकांचं योगदान महत्त्वाचं आहे। पक्षाला ऊर्जितावस्था येण्यासाठी युवकांनी संघटितरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलं। राधानगरी तालुक्यातील येळवडे इथं पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात। यावर्षी तालुक्यातील येळवडे इथं दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळी एकनाथ पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करत शेतकरी कामगार पक्षाची ध्येय धोरणं स्पष्ट केली। आजचं राजकारण दिशाहीन असून निष्ठा गहाण ठेवून कार्यकर्ते प्रलोभनाच्या मागे धावतायत। मात्र शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता निष्ठावंत आहे। प्रत्येकानं आपलं आरोग्य, कुटुंब सांभाळत पक्षाची ध्येय धोरणं समाजासमोर ठेवून मतपरिवर्तनातून सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं संजीवनी पाटील यांनी सांगितलं।
तर सत्तेत असताना सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केलंय. पक्षवाढीसाठी महिला आणि युवकांनी योगदान देणं गरजेचं असल्याचं माजी आमदार संपतराव पवार पाटील म्हणाले. विलास पाटील, बाबासाहेब देवकर, केरबाभाऊ पाटील, शिवाजी पाटील, मोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अंबाजी पाटील, मीनाक्षी पाटील, शहाजी पाटील, सुभाष सावंत, अमित पाटील, अमृत पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोबाईल घेऊन सुमारे तासभर स्पर्धा परीक्षा दिल्याचा प्रकार शिये इथल्या TCS आय-ऑन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर उघड झाला. औरंगाबाद इथल्या एका विद्यार्थ्यानं केलेली ही करामत इतर विद्यार्थ्यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आली. त्यामुळे परीक्षार्थींमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून परीक्षार्थी आणि संस्था चालक यांच्या संगनमतानंच असा प्रकार घडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान शिरोली पोलिसांनी परीक्षा केंद्रावर धाव घेऊन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. करवीर तालुक्यातील शिये इथल्या TCS आय-ऑन डिजिटल झोन परीक्षा केंद्रावर विविध स्पर्धा परीक्षा होत असतात. या केंद्रावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो विद्यार्थी विविध पदाच्या परीक्षा देण्यासाठी येतात. 3 ऑगस्ट रोजी वननिरीक्षकाचा पेपर असल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेला वेळेच्या अगोदर केंद्रावर आले होते. सर्वांची झडती घेऊन विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सोडण्यात आलं. पण औरंगाबादच्या गणेश रतन नागलोट या विद्यार्थ्यानं परीक्षेदरम्यान मोबाईल बाळगल्याचा प्रकार सुमारे 1 तासानंतर परीक्षार्थींनी उघडकीस आणला. त्यांनी शिरोली MIDC पोलिसांना बोलावून विद्यार्थ्याला त्यांच्या स्वाधीन केलं. दरम्यान या घटनेमध्ये आय-ऑन डिजिटल झोन केंद्रचालक सहभागी असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा.
तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. करिअर गायडन्स ट्रेनिंग प्लेसमेंट सेल, NIIT आणि ॲक्सिस बँकेच्या सहकार्यानं हा कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या वतीनं निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी शिकतात. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोरील नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला जातो. करिअर गायडन्स ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल वारणा नगर आणि NIIT तसंच ॲक्सिस बँकेच्या सहकार्यानं यावर्षीचा कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी दीपा पाटील, संजय बाबर, शुभम पाटील, अंकिता इंगळे यांच्यासह 9 विद्यार्थ्यांना ॲक्सिस बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी नियुक्ती मिळाली आहे. त्यांना बँकेनं वार्षिक 4,42,000 रुपये इतकं पॅकेज दिलंय. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे प्राचार्य AM शेख आणि प्राध्यापकांच्या वतीनं गौरव करण्यात आला. संपूर्ण जुलै महिना धोधो बरसला आणि खोळंबलेल्या शेतीच्या कामाला गती आली. महिनाभर सुरू असलेली शेतीची कामं अंतिम टप्प्यात आली असून पावसामुळे डोंगर रांगा हिरव्यागार झाल्यानं पन्हाळा तालुक्यातील डोंगर दऱ्यांचं दृश्य मनमोहक बनलंय. जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतातील भात रोप लावण, नागणी लावण, भुईमुग टोकण अशी कामं लांबणीवर पडली. मात्र संपूर्ण जुलै महिना पावसानं व्यापल्यानं खोळंबलेल्या शेतीकामाला पुन्हा गती आली. बळीराजानं शेतीची कामं गतीनं उरकून घेतली. सध्या शेतीतील सर्वच कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. भात रोपण केलेले भाताचे वाफे शेतकऱ्याच्या मनात समाधानाचे अंकुर उमटवत आहेत. तर नागणी लावणीसाठी काढलेल्या तासामध्ये टाकलेली रोपं तग धरून उभी राहिली आहेत. दुसरीकडे जोरदार पावसामुळे डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या असून ओढ्या नाल्यांना समाधानकारक पाणी झाल्यानं खळखळ वाहणारे ओढे, हिरव्यागार डोंगर रांगा आणि हिरव्या गवतावर उगवलेली रानफुलं असा निसर्गाचा सप्तरंगी आविष्कार पाहणाऱ्यांचं मन मोहून टाकतोय. उद्योजकांचं सहकार्य आणि योगदानातून मॅक संस्था प्रगतीपथावर आहे. येत्या काही वर्षात मॅक जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक असोसिएशन बनेल असा विश्वास मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी व्यक्त केला. मॅक असोसिएशनच्या 16व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज हा कार्यक्रम संपन्न झाला. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले म्हणजेच मॅकच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत, अंध, अपंग आणि मूकबधिर कामगारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी MIDCचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता अतुल ढेरे, उपअभियंता SV अपराज आणि गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे प्रमुख उपस्थित होते. गेल्या 16 वर्षात मॅकच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी चांगलं काम केलंय. त्यामुळे मॅकनं मोठी झेप घेतली आहे. तसंच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला शोभेल असं वसाहतीचं सुशोभीकरण आणि कामं करण्यात आल्याचं मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी सांगितलं. वसाहतीमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे झालेत. उद्योजकांचे प्रश्नही मार्गी लागतायत. मात्र काही ठिकाणी पाणी आणि विजेची कमतरता असल्याचं धोत्रे यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला. मॅकचे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, सचिव विठ्ठल पाटील, खजानी सुरेश क्षीरसागर यांच्यासह मॅक सिल्वर झोन असोसिएशनचे पदाधिकारी आणि उद्योजक यावेळी उपस्थित होते. भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथल्या कवी आणि प्रयोगशील शिक्षक गोविंद पाटील यांच्या थुई थुई आभाळ या बालकविता संग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाकडून MA भाग 1च्या वर्गासाठी नुकताच सुधारित अभ्यासक्रम बनवण्यात आलाय. त्या अंतर्गत प्रथम सत्रासाठी तयार करण्यात आलेल्या बाल साहित्य या विशेष अभ्यासपत्रिकेमध्ये क्रमिक पुस्तक म्हणून या बालकविता संग्रहाचा समावेश करण्यात आलाय.
भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथले कवी गोविंद पाटील यांच्या थुई थुई आभाळ या बालकविता संग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. सांगलीच्या सृजन प्रकाशननं हा कविता संग्रह प्रकाशित केलाय. अल्पावधीतच या संग्रहाच्या 2 आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. कवी गोविंद पाटील यांचे यापूर्वी गाव कीर्तन, धूळधाण आणि उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता हे 3 कविता संग्रह प्रकाशित झालेत. कविता लेखनासाठी त्यांना महाराष्ट्रातील राज्यस्तरावरचे प्रतिष्ठेचे पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळालेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित असलेल्या पाटील यांनी लहान मुलांमधील सृजनशील वृत्ती वाढीला लागावी म्हणून प्राथमिक स्तरावर लेखन कार्यशाळा, विद्यार्थी साहित्य संमेलनं असे विविध वाङ्मयीन उपक्रम राबवले आहेत. पुरोगामी शिक्षक समितीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले पाटील सध्या रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहतायत. त्यांच्या साहित्य कृतीची दखल शिवाजी विद्यापीठानं घेतल्यानं त्यांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झालंय. माहिती तंत्रज्ञान सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा क्षेत्रातील सॉफ्टवेअर TCS या कंपनीनं भारतात एकाच दिवशी TCS निंजा डिजिटल टेस्ट घेतली. या फायनल इंटरव्ह्यूमधून इचलकरंजीतील DKT संस्थेच्या 42 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्ये DKTनं पुन्हा अग्रस्थान मिळवल्याचं स्पष्ट झालंय. इचलकरंजीतील DKT संस्थेत इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागात खास प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसंच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळेच या संस्थेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी मुलाखतीमध्ये अग्रेसर असतात. TCS कंपनीनं घेतलेल्या निंजा डिजिटल टेस्टमध्ये DKTच्या 42 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. DKT संस्थेचे अध्यक्ष कल्लापाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आणि विश्वस्तांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉ. LS अडमुठे, सर्व डीन्स, विभाग प्रमुख, इंजिनिअरिंग विभागाचे TPO प्राध्यापक GS जोशी आणि प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभलंय. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात पारंपरिक अवताची शेती कालबाह्य झाली आहे. काही हौशी शेतकरी ग्रामीण भागात बैलाच्या सहाय्यानं शेती करताना दिसतात. मात्र आता त्यांची जागा पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर, रोटावेटर यांसारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील पारंपरिक शेतीला आधुनिकतेचा साथ चढत असल्याचं चित्र दिसतंय. शाहूवाडी तालुका हा शेतीप्रधान असल्यानं प्रत्येकाच्या घरासमोर बैल अथवा रेड्याची जोडी असायची. मृग नक्षत्रापूर्वी जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणं, नवीन नांगर तयार करणं, अवतासाठी बैल, रेडा विकत घेणं, नांगरणी आणि चिखलणीसाठी लागणाऱ्या फकीसाठी मजबूत लाकूड शोधणं अशा कामांची शेतकरी वर्गातून लगबग सुरू असायची. पण गेल्या 20-25 वर्षात तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि आधुनिक साधनांच्या वापराकडे शेतकरी वर्गाचा कल वाढलाय. फक्त शर्यतीसाठी आणि चिखलगुठ्यासाठी बैल अथवा रेडा जोडी बाळगली जाते. बैलांच्या किमती गगनाला भिडल्यात. दुसरीकडे पशुखाद्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळं बैल जोडी पाळणं शेतकऱ्यांना परवडत नाही. शेताची लावणी, नांगरणी, पेरणी अशी कामं एकमेकांच्या शेतात जाऊन पैरा पद्धतीनं पूर्ण केली जात होती. परंतु आता मजुरांची टंचाई भासू लागल्यानं शेतकरी आधुनिक साधनांच्या वापराकडे वळलाय. आधुनिक साधनांमुळे वेळेची आणि पैशाची बचत होतीये. त्यामुळे बैल आणि रेड्यांच्या साहाय्यानं केली जाणारी शेती कालबाह्य झाली आहे. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.